आई पाय बरं मी कशी दिसून राहिली ह्या साडी. चांगली वाटते का ही साडी? हे साडी घेतली मी कार्यक्रमात घालासाठी. कार्यक्रमात घालासाठी साक्षगंधाच्या दिवशी अशी साडी कोण घेतली व? हा दुसरा साजरा कलर घ्यायला पाहिजे होता. आता घेतली तर मग ही बाकीच्या साड्या आणि ह्या घरातल्या मी मांगा आणलेल्या साड्या कायला आणल्या इथं? आई हे कार्यक्रमात म्हणजे मला पसंत पडली हे, पण वहिनी म्हणे हे काही एवढी खास दिसत नाही म्हणे, पण मला आवडली होती म्हणून मी ही घेऊन घेतली. आणि हे आहे ना वहिनीच्या हातात हे घालून म्हटलं कार्यक्रमाच्या दिवशी. कशी वाटते ती साडी पाय बरं. मग तुला जर पुरं दुकान पसंत पडलं तर सारं दुकानच घेऊन येशील काय घरी? हा काही खर्चाचा विचार आहे का नाहीये? किती पैसे बसवले बाबा त्या पाहुण्याचे? आई तुम्हाला माहितच नाही, ते भाऊ माहित आहे यायले म्हणे घेणं तुला जे पसंत येते ते घे, तुला जे पसंत येते ते घे. बस बाई साहेब घेतच घेत गेले. मग नाही व रुपाली असं नाही करायला लागत. कोण घे म्हटलं म्हणजे मग घेऊनच घ्याव काय? हा आपल्याला एक घ्या लागते ना, एक घ्यासाठी गेलो ना आपण तर एकच घ्याव. कोण म्हटलं 10 घेऊन घे म्हणून घेऊन नाही घ्याव. कोणी कोणी कधी कधी परीक्षा पाहत असते का किती घेते बा लोभी आहे काय? हा मग अशानं माहित आहे डबल नेत नाही म्हटलं घ्यासाठी. चल आता हे तर मला पाहुण्याची गोष्ट झाली, तो तर तुला घेऊन देईनच, काही विषय नाही आहे. पण बाकी सांगतो तुले, आता याच्यानंतर कोणा जर तुला म्हटलं ना, आता कसं असते लग्न जुळलं म्हणजे कोणी बोलावते, ये बाई म्हणते आमच्या घरी, कोणी जेवायला बोलावते, कोणी साडी देते. तर कोणा जर म्हटलं दुकानात चालतं 2-4 साड्या घेऊन घेशील काय त्याच्या इकून? आई कोणाच्या इकून काही घेईन मी काय बहेड आहे काय? हे आता मला येणं रुपेश राहून असतं म्हटलं घेणं म्हणे तुला आवडली ना म्हणे घेऊन घे म्हणे ती साडी. आणि हे साडी कार्यक्रमात घालजो म्हणे, हे मग नंतर कधी घालजो म्हणे तुला वाटन तेव्हा. आई मोठे मोठ्या मनाचे आहे ते रुपेशराव. हा किती मोठं मेकअपचं सामान घेऊन दिलं ना पहिले. घे ना म्हणे काय काय पाहिजे तर. आणि माहिती आहे काय माझ्यासाठी ही साडी घेऊन दिली. वहिनी म्हणे घ्या म्हणे तुम्ही. मी म्हटलं नाही म्हटलं मला नाही पाहिजे म्हटलं. नाही म्हणे वहिनी घ्यास लागते म्हणे, असं कसं म्हणे. आता रुपालीची वहिनी काय म्हणे माझी वहिनी काय म्हणे घेऊन घ्या म्हणे. जबरदस्ती घ्यायला लावली म्हटलं आई मले. हो माई मग ते घेऊन घेतली काय? नाही घ्यायला पाहिजे होती ना. हा लग्न झाल्यावरची गोष्ट अलग आहे. आतापासून म्हणून त्याच्या मायबापाला माहित होईल तर म्हणून माय पोराला लुटूनच राहिला म्हणून ह्या तर म्हणून. आई काही नाही म्हणत, त्याच्या आई बाबा काहीच नाही म्हणत. तू एवढी टेन्शन घेतो व? काहीच नाही म्हणत बरं. तू नको घेत जाऊ एवढी टेन्शन. हा मग आता तुझ्या साडीचं झालं नाही, मग आपलं बंटीचा ड्रेस आणला व? आणि कसा आणला त्याच्यासाठी मग ड्रेस? त्याचा ड्रेस त्या बॅगीत आहे आई. दाखवू काय तुम्हाला? थांबा बरं राहू दे आता, राहू दे मग दाखव जो, ठेवून द्या आता त्याला घालून दाखव जो. मग माधुरी तुझ्या हातातली साडी पाहू दे कशी आहे तर. चांगली गिंगली तर वाटून राहिली, पण कलर गिलर जरा दुसरा आणा लागत होता व रुपाली. हा जरासा गुलाबी कलर न कोणता काय म्हणते तर आकाशी कलर, असे कलर कोण नाही आणले. पण तसा साजरा दिसून राहिला मोरपंखी कलर आहे याने. कार्यक्रमात जराशे चटक कलर पाहिजे असते रुपाली. हा असे डिम कलर पडले म्हणजे कधी फोटो नाही साजरे निघत, म्हणून म्हणतो. बाई आजकाल याचीच फॅशन आहे, ते असे भडक भडक कलर कोणी वापरत नाही आता, असेच कलर वापरते. आणि साडी चांगली वाटून राहिली आहे ते. पण हे घालून नाही तर मग अजून आणली आहे ना कोणती, अजून 2-3 आणली आहे त्याच्यातली ते घालून घेईन. कोणती घालता येते मला काही फरक नाही पडत. बापा किती आणल्या हो मग? आई 5 साड्या आणल्या 5. त्या जवळनं 5 साड्या घेऊन दिल्या मला. घेऊन घे म्हणे साक्षगंधापासून तर लग्नापर्यंत आता येणं जाणं चालू राहते म्हणे, तर घालत जाय म्हणे. तर तिकडेच पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकून दिले म्हणून घरी नाही आणल्या त्या. बापा आतापासून कंगाल करणं लावलं काय हो बापा जवळ? हा त्याला म्हणा अजून तर दिल्ली दूर आहे, आतापासून ही हालत आहे म्हणा, समोर तर मग चांगलीच लुटशील बापा त्याला. आई आता लुटणार तयार आहे तर मग मी काय करू लुटून येतं? घे म्हणे मला तर घेऊन घेतल्या. मग मेकअपचं सामान घेऊन दिलं अजून मला मोठं. नशीब काढलं बापा त्या काही असो. आता म्हणतं नशीब काढलं. आणि जेव्हा केलं होतं तेव्हा मला काय म्हणते मारझोड करून राहिली होती, बोलून राहिली होती. कशी वाई तू बाई रुपाली, जे मायबापाचं कर्तव्य असते हे आपण मायबापानच करायला पाहिजे असं वाटते ना, म्हणून आपण असं म्हणतो. पण आता कसं आहे, जे होणारी आहे ते काही झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मग आता निघून टाकायला लागते बाकीचं. आम्ही हेच चाहतो तू कशी राह पण सुखी राह म्हणजे झालं. मायबापाला काय पाहिजे? पोरीचं सुख. ज्याच्यात पोरीचं सुख ते सगळं आलं मग त्याचं. म्हणून म्हणणं आहे आपलं का बा आपल्या मनानं केलं तर बरं राहते, पण आता चांगलं आहे तर मग काही हरकत नाही आहे. आई आता त्यानं पाहिलं का तुम्ही पाहिलं सारखंच झालं. आता तुम्ही पाहिलं आणि जर नाही चांगलं निघालं तर मग आता त्यानं पाहून चांगलंही निघू शकते किंवा वाईटही निघू शकते. असं थोडी आहे, मायबापानं पाहिल्यावरही कधी कधी वाईट निघून जाते. मग काय दोष देते का पोरीले? पोरगी काय मायबापाला दोष देते काय? मग म्हणते जाऊ दे म्हणते, तिच्या किस्मतात होतं ते झालं म्हणते. मग तसंच आता आहे, त्याच्या किस्मतात होतं ते झालं, चांगलं भेटलं त्याला किस्मतानं त्याच्या. बाय असं आहे, माझ्या किस्मतानं भेटलं मला. बापा चांगलं झालं काही असं. आता गंगा माईचं टेन्शन आहे बापा, तिचंही निपटवून द्यायला लागते मला. आई त्या काय ठेका घेतला का होता गंगा काकूचा निपटावाचा? जेव्हा तिची चांगली येते तेव्हा तर तुला ती विचारतही नाही बोलतही नाही. हा का काही करायचं का काही म्हणायचं म्हणून काहीच बोलत नाही. आणि आता तिच्यावर वेळ आली तर बरोबर तू आठवली तिले. नाही तर तशी नाही आठवत त्या गंगा काकूले. तिच्या पोरीला येऊही नाही दे ना आपल्या घरी ते. हा बोलूही नाही दे, येऊ नाही दे. आणि माझ्या वेळेस किती बोलली ते. आणि आता स्वतःच्या पोरीवर वेळ आली तर आली का तुझ्याजवळ अजून? बाई रुपाली खराब वेळ सांगून नसते येत माणसावर, आणि वेळ आल्यावर कोणालाही साथ द्या लागत असते. आज आपण कोणाची मदत करू का नाही तर उद्या आपल्यासाठी कोणी मदतीला जरूर धावन. नाही धावन माणूस तर देव तर धावन. मग म्हणून म्हणतो
का कडी अडचणले कोणाच्याही मागं जा लागते बाई. आता ती आली माझ्याजवळ लढत पडत तर तिला नाही म्हणू काय? ती एका आशेनं आली ना. अजून कोणाजवळ काऊन नाही गेली? तिला माहित होतं का अजून कोणाजवळ जाईन तर माझी मदत कोणी करत नाही. म्हणून मग इथंच जाऊ बा शांताबाई जवळ. शांताबाई मदत करते अन गावभर बोंबही करत नाही. म्हणून आली ते माझ्याजवळ. आली तर मग आता तिला हाकलून देऊ काय बाई मी? शोभन काय मले? मग माझ्या अंगात काही माणुसकीच नाही राहिली. आज तिच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर वेळ येऊ शकते, कोणावरही येऊ शकते. पाय तुलाही सांगतो, जीवनात कधी कोणावर वेळ खराब आली आणि तो जर तुझ्या दाराशी आला ना, त्याला नाही नको म्हणू. काय म्हणतो मी? तुलाही सांगतो आणि माधुरीलाही सांगतो, दोघीलाही सांगतो. समजून माझ्या सगळ्या लेकराला सांगतो मी. आणि मी सगळ्या माझ्या बहीण भावालाही सांगतो, कोणी असो का पहा, जर कोणावर खराब वेळ आली तर कोणाची वेळ काढून द्यायची. कसं आहे, ते जरी भुलन पण देव नाही भुलत. तो तुमच्या मदतीला कोणाला ना कोणाला जरूर पाठवते. बरोबर बोलली ना बा मी? मग तुम्ही म्हणाल का शांताबाई कोणी जास्तच ज्ञानाच्या गोष्टी करते. पण आता ह्या ज्ञानाच्या गोष्टी नाही होय बापा. हे कसं आहे, आता आपल्याला जेवढं समजते तेवढं करतो बापा आपण. आता आली ते आपल्याजवळ तर काय करावं तिले नाही म्हणा. बरं ठेव आता ह्या पसारा ठेवून येऊन सारा. आणि ते साडी काय त्याच्यावरचं ब्लाऊज टाकायचं असं नाही, हे कायच्यावरचं घातलं मग? आई हे वहिनीचं होय, वहिनीचं घातलं आता सध्याचं. ह्याच्यावर झालं होतं हे, तर मग वहिनी म्हणे घालून पहा म्हणे हे म्हणे, तर हे घातलं. आणि बाकीच्या याच्या शिवायला टाकलं. हे टाकायचं आहे अजून, तुझ्या हातात आहे ना याच्यावरचं टाकायचं आहे. पण म्हटलं ते घालन नाही तर हे घालन, नाही तर अजून कोणती घालन. हो तुला जे वाटन ते घालजो. तर आता तुला बाई इथं पाहुण्यानं जर म्हटलं का हेच घाल तर हेच घालून घेजो. हे नाही म्हणत आई मला काही हे घाल का हे घाल, तुला जे घालायचे असेल ते घाल म्हणते. हो तेही बरोबर आहे त्याचं. त्या गंगा काकूच्या घरच्या आहे ना, साक्षगंधाची तारीखही लांबवली आहे त्या. हा किती फी करशील मग कोणाच्या याच्यात? आताच तुला सांगितलं ना मॅम, आता डबल डबल रिपीट करायला लावू नको मला. तुला सांगितलं तेवढा याचा आता हे कर, झालं मग. कायचं नाही, एका मागे एक चालूच राहते काही ना काही. हा ह्या माणसाला म्हणून राहिली किती दिवसाची एखादा गॅस आणून द्यावं. ह्या दुखता कोणी सारे डोळे खराब होऊन राहिले माई. डोळे दुखते म्हटलं सारे. पण त्या बापाले ना पिंके बिलकुल समजत नाही म्हटलं. बायकोची जराशी फिकर नाही. आपल्या गावात आहे काय कोणाजवळ आता? हा राहिला का चुला? सगळ्याच्या घरी गॅस आले म्हटलं. आणि आपण पाय कोणा जमान्यात जगून राहिलो आता. हो ना हो, काय करता आता, पाय बरं करायला लागते बाई. ह्या काळ्या राहते ओल्या वाल्या. आणि काय म्हणते सारं दुपट डोळ्यात जाते का नाही, स्वयंपाक करायला मन नाही करत. आणि काय करता आता, पाणी तपाले बरं आहे पण स्वयंपाक करायला तर गॅस पाहिजे. मग एखाद्या आपल्याला हौस आली तर करते माणूस चुलीवर, असं थोडी आहे काही. पण हे रोजच्या रोज आता सगळ्याच्या घरी गॅस झाले ना बिचारे. आता ते बाई मी आडीनडीले ठेवले पैसे, कसे आपल्याला काम येते म्हटलं. गॅस घेऊन अजून कोणाची तब्येत खराब होऊन जाते, वक्तातच काही येऊन जाते कोणत्या कामधंदा, तर पैसे नाही पाहिजे काय? त्या बाबाचं काम कसं आहे, रेग्युलर चालत नाही ना. कधी चालू राहते कधी बंद राहते. मग तू सांग आता, जर तेले काम नसलं तेव्हाच काही अडचण आली म्हणजे मग काय करशील? म्हणून ठेवतो मी पैसे लावलं. पण तरी ना पाहतोच आता एखादा पाहूनच घेतो. जा लागन शांताबाईच्या घरी, शांताबाईला म्हणा लागन का शांताबाई पाय हो माझ्यासाठी कसं करायला लागते, काय करायला लागते तर मला काही समजत नाही. तिच्या पोरा गिराले म्हणून पाहा लागन बाई. गोपालले तो करून देते कोणाचे काम. हो जाऊन पाहू काय गड्या तिच्या घरी. तू भूक लागली म्हणे ना, जेवून घे ना मग आता जेवत असेल तर. बाई आता आपल्या परिस्थितीनुसार करायला लागते माय. आता ते बाबा भाजीच नाही आणून देऊन राहिले काही, तर काय करू? जे आहे ते करतो बाबा. बेसन दळून ठेवून दिलं आणून एवढं मोठं, आता ते करणं चालू राहते. आता तुला तरी काय देऊ मी? जशी माझी परिस्थिती आहे तशी देतो बाबा तुले. पण चालतं कुसुमाजी त्या दुकानातून तुला काही घेऊन देतो लागन तर 10-20 रुपयाचं. आता माझ्याजवळ पैसे राहते चिल्लर झालं तर देतो तुला घेऊन मी तसं. पण आता भाजीचं नको म्हणू बाबा. आता काम तर बाई साऱ्या जिंदगीलाच आहे हो. तू मोठी होऊन जाशील मग म्हणशील नाही ना काहीच नाही घेऊन दिलं, काहीच नाही केलं. मग आता कसं आहे, लेकरांची खुशी आताच राहते. आता त्या 10-20 रुपयासाठी ती खुशी मारू काय मी घेऊन देतो तुला काही तिथून.
तू तिथून काय घेत तर घेऊन घे. आणि मग आता तेल मीठ हे सरलं हो, तेल सरलं, साखर सरली, पाहा लागल. 500 रुपये मागू काय गड्या शांताबाईले? आता काय याच्यातले काढत बसू? मग आले म्हणजे देऊन देईन म्हणून तुले, नाही काय? चल मग शांता काकूले पैसे मागून घेतो 500 रुपये आणि तुला काही घेऊनही देतो आणि तिने ते सिलेंडरची गोष्टही करतो. मग आई मी काय म्हणतो, आता तर आपल्या रुपाली ताईचा तर साक्षगंध आहे व माझ्याजवळ तर मग चांगला ड्रेसही नाही आहे. तू कायले चिंता करतो? आहे ना आपल्या जवळ ड्रेसही आहे. ते ड्रेस ऐकून चांगले धुवून टाकतो आणि प्रेस करून घेऊन यायला लावतो त्या बाबाले, नाही तर घरीच करून देईन, नाही तर त्या कांता काकूच्या इथं नेईन. जरासा ड्रेस प्रेस करून दे म्हणून मामा पिंकीचा. हा घालून घ्यायचं, मग एक दिवसाची गोष्ट आहे. आणि मग लग्न राहीन कनी रुपाली ताईचं, तेव्हा मग ड्रेस नवीन घेऊन घ्यायचो. घेऊन देईन मग मी तुला साजरा ड्रेस. ठीक आहे, तसं करजो, मग धुवून टाकजो ड्रेस. हो चल मग. मोठी समजदार पोरगी आहे मी. काय बापा, लहानपण दिलं देवानं पण मोठी समजदारी दिली. बापा कुठं चालल्या हो दोघी माहिले की? हा बरेच फिरायला निघाले तुम्ही, बरं रिकाम पण सापडलं नाही तर तोंड नाही दिसत बापा तुमचं. नाही व रंजूबाई, इथं चालली शांताबाईच्या घरी, काम होतं थोडस. जातो म्हटलं. ते सिलेंडर घ्यायचं होतं बिचारे, गॅस घ्यायचा होता. तर विचारतो म्हटलं जरासं गोपालले, शांताबाईले विचारून पाहतो म्हटलं तर कितीचं होते काय होते. असं काय? हो विचारून पाय गोपालले. गोपाल देते करून, कोणाचे काम करून देते तो. माझ्या घरचं त्यानंच घेऊन दिलं. मागच्या वर्षी तर घेतलं मी, मला 1 वर्ष झालं. काय व चूल फुकू सारे डोळे चालले जाते बिचारे. नाही तर काय व, लेकराले वक्तात शाळेत जायचं राहते, चुलीवर लवकर होत नाही ना काही नाही. कधी कधी काड्याच पेटत नाही. मग म्हटलं चाल म्हटलं पिंकीले घेऊनच घेऊ म्हटलं. आता लाडक्या बहिणीचे पैसे जमा केले, आता अडी अडचणसाठी केले होते बाई. आता म्हटलं माणसाची येईन तर गॅस घेऊ. आता माणसाची येईन काही आणि गॅस घेऊ काही. म्हटलं जाऊ दे, असं करता करता 2 वर्ष चालले गेले म्हटलं. आता 6-7 महिने झाले पैसे जमा केले, होऊन जाते म्हटलं. आता होते ना हो, 5,000 तर होऊन जाते तुझ्या गॅस घेणं. हा देते तो गोपाल, बरोबर करून देते. त्याच्याकडे एजन्सीवाले सोबत चांगला ओळख परिचय आहे, बरोबर देते तो करून. त्यालेच म्हणजो. हो त्याच्यासाठी चालली होती बिचारे. आता बापा कुकडे निघाल्या हो तुम्ही? दोघी मायले की तुम्ही रंजू कुठं चालल्या बाबा? मी तर काय म्हणते, तर इकडे गेली होती निर्मलाबाईच्या घराकडे. पण आता हे चालली तुझ्या घरी शांताबाई. आता तू भेटून गेली रस्त्यातच, ते तुझ्याच घरी चालली होती. माझ्या घरी काय आहे गड्या? माझ्या घरी तर काहीच नाही. का पिंकी, कशी काय आली माझ्या घरी आता तू? काकू गॅस घ्या लागते, मी म्हणते गॅस घेतो म्हणते, म्हणून गोपाल दादाले तुम्हाला विचारायला चालली होती मी. असं मग गॅस माझ्या घरी भेटते काय व? गॅस तर मग तिथे एजन्सीत जा लागते, मग आपल्याला तिथून भेटून जाते. अव शांताबाई गोपालले म्हणून म्हटलं, आता मला काय समजतं त्याच्यातलं, आणि हिच्या बापाला तर काहीच समजत नाही. आणि हिच्या बापाले म्हणून कोणी तर तो तर काय करून पैसे नेन खर्चही करून टाकून, काही सांगता नाही येत बिचारे. मला तर मैच्या माणसावर जरासाही भरोसा नाही आहे. म्हणून म्हटलं गोपालले म्हणतो म्हटलं का पाय बा माझ्यासाठी जमत असेल तर दे घेऊन एखादा. आम्ही दारू गिरू पेते का विचा बाप, पैसे खर्च करते? नाही दारू गिरू नाही पेट शांताबाई, पण काही नाही, मग घरात सामानच घेऊन येते बिचारे जास्तीचं, ज्याची गरज नसते ते घेऊन येते. आपण पैसा वाचव करतो आणि काय म्हणतो आणू बा थोडं थोडं खाऊ जरा जरा. पण नाही, मग चांगलंच पाहिजे. मग त्या माणसाले चांगलं घेऊन येते सारं खा प्यायचं, आणि मग झालं मग अजून ठणठण गोपाल असं काम आहे. म्हणून तर पैसा पुरत नाही हो शांताबाई. ठीक आहे ना, मग चल गोपाल आहेच घरी, बोलून घे त्याच्यासोबत. आणि शांताबाई मी काय म्हणतो, मला कधी 500 रुपयाची गरज होती, देता काय आता तुम्हाला? आता पाहिजे होते. अमय आता गॅस घेतो म्हणतो आणि 500 रुपये मागून राहिले. 500 रुपयात काय होते? नाही हो शांताबाई, गॅस घ्यायला नाही पाहिजे मला पैसे. गॅस घ्यायला माझ्याजवळच पैसे आहे. आता मला कधी ग्राहक केंद्रात जाऊन पैसे काढायला लागून अजून, म्हणून तुले म्हणून राहिली. माझ्या अकाउंट मध्ये आहे पैसे. आता सध्याचे कधी मला घरात सामान पाहिजे जरासं. हे पोट्टी कधी बेसन खाली पाहून नाही राहिली, आणि काय आणू रोज रोज. म्हणून मी म्हटलं चल शांता काकू जवळून उसने घेऊन घेतो म्हटलं 500 रुपये, आणि तुला 10-20 रुपयाचं काही घेऊन देतो म्हटलं. आणि घरातलं जरासं तेल मीठ हे ते सरलाय ते घेऊन देतो म्हटलं. म्हणून मग आली मी तुले मागायला. बरं ठीक आहे, मग आता माझ्या जवळ तर नाही आहे बाई सोबत, घरी चला लागन तुले. चल मग घरी गोपाल सोबत बोलूनही घेजो आणि पैसे घेऊन जाजो. बरं चाल. काकू कधी आहे साक्षगंध, कधी आहे रुपाली ताईचं? 15 तारखेला आहे ना हो बाई, 2-3 दिवस टाइम आहे ना अजून. ये जो अगोदरच्या दिवस पासूनच ये जो, बंटी सोबत खेळतही जाय. आणि सुट्टी असली म्हणजे येत जा ना जराशी बंटी सोबत खेळासाठी. मस्त जेवण खावण आपल्याच घरी करजो, नाश्ता पाणी बंटी सोबत खेळ जाई आणि येजो आपल्या घरी, बस जोरायचो. हा काकू येईल, काकू मी येईल. हे मला येऊ नाही देत काकू, जाऊ नको म्हणते कोणाच्या घरी. काऊन उशीला येऊ, कोण नाही देत तिला येऊ देत जाणं. आता आपल्या घरी आले काय आहे,
आता लहानपणी पैदा झाले तर सारे माझ्या घरात पडले राहिले आईनाचे मोठे झाले आणि आताचे आले ते बाट झाला काय नाही ना हो शांताबाई तुझ्या घरी आले कायले म्हणतो मी आजकाल जमाना नाही बरोबर बाई हा पोट्टीनं तुझ्या घरी याचं नाव कराव आणि एखाद्यानं काही दिलं तर कोणाही सोबत कुठं चाललं जा म्हणून बेव लागते मले त्या घरी नाही मी कोणाच्याच घरी जायला मनाई नाही करत आपल्या गावात कोणीच असं नाही आहे खराब पण बहिरला मित्रला कोणी माणूस येऊन गेला म्हणजे नवाडा काय करावं मग हो बाई आपल्या लेकरावर लक्ष ठेवा लागते माय हो मी तर सगळेले म्हणतो माझ्या बहीण भावाईले सगळेले सांगतो का आपल्या लेकरावर कोणी लक्ष ठेवत जा हे काही सांगता येत नाही बाबा अनोळखी लोकांचं हो तुम्ही बी लक्ष ठेवा बाबा आपल्या लेकरावर आम्ही तर ठेवतोच पण तुम्ही ठेवा चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत हा आता हे पार्वतीला गॅस घेऊन द्या लागते बाबा आता तिचंही म्हणत आता चालं पण आता करायला लागते कोणाला आपापल्या याचं जरुरी असते नाही काय आता ठीक आहे मग उद्या भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत पाहू आपण आता काय होते काय नाही तर तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शांताबाईला हाईप द्यायला विसरत नका जाऊ चला मग भेटू आपण आता उद्या